गणरायाचं आगमन होत असताना बहुचर्चित आमची भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी परवा सगळ्यांच्या विचाराने म्हणजे या राज्याचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, या राज्याचे तंत्र उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील, आदरणीय आमदार महेशदादा लांडगे, आदरणीय आमदार महेश शंकरशेठ जगताप, आदरणीय आमदार उमाताई ठाकरे, आदरणीय आमदार अनिलजी गोरखे, माजी खासदार अमरदादा साबळे, या सगळ्याच आमच्या नेतेमंडळांच्या मार्गदर्शनाखाली तर आम्ही कार्यकारिणी केली. मधल्या काळामध्ये साधारणतः 300 जणांचं मी स्वतः मुलाखत त्या ठिकाणी घेतली. कुणाला कोणत्या पदावरती काम करण्याची इच्छा आहे, संघटनेमध्ये तो किती जुना आहे, त्याचा समतोल राखून खरं तर सगळं संपूर्ण यादी ही प्रदेशाकडे पाठवल्यानंतर प्रदेशाने त्याच्यामध्ये ज्या काही ठराविक नियमावली होती त्याच्यामध्ये थोडा बदल घडून त्यांनी कार्यकारिणी करण्यास परवा दिवशी आम्हाला मान्यता दिली. शंकर भाऊ जगताप हे आमदार आहेत आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. प्रत्येक मतदारसंघामध्ये मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे 4ही आमदार असतील, माजी खासदार असतील, या सगळ्यांना विचारात घेऊन प्रत्येक कार्यकारिणी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काम करत आहोत. कार्यकारिणीमध्ये प्रत्येकाला न्याय द्यायची भूमिका खरं तर वरिष्ठ पातळीवर ठरली जाते. वरिष्ठांकडनं जे काही गोष्टी येतात तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष खरं तर सर्वप्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, मग स्वतः अशा पद्धतीचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकारिणीमध्ये कोण असं मला वाटत नाही की कोणाचा माणूस आहे असं. ते माझे आमचे लोकमहापौर आहेत. याच्या अगोदर ते युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर ते प्रदेशावरती युवा मोर्चा म्हणून काम त्यांनी केलेलं आहे. खरं तर आता संघटनेमध्ये सरचिटणीस पदावर त्यांची काम करण्याची इच्छा होती, पण प्रदेश पातळीवरती 4च सरचिटणीसना मान्यता मिळाली. त्याच्यामध्ये तुषार सिंगेंना थोडा वरिष्ठ पातळीवरती न्याय देताना आला म्हणून त्यांना नाराजी होती. त्याची नाराजी आम्ही वरिष्ठापर्यंत कळवलेली आहे. त्याच्यामध्ये काय बदल घडवता येत असेल तर आम्ही घडवणार नक्कीच. नव्या कार्यकारिणीत भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात असा भेदभाव केल्याचं दिसत आहे. असं कुठलंच काय नाही. सगळ्यात जास्त चिंचवड मतदारसंघ, पिंपरी मतदारसंघ आणि भोसरी मतदारसंघ खरं तर वरिष्ठ पातळीवरती नावं पाठवताना सगळ्याच मतदारसंघातून पाठवतात. तर वरिष्ठांनी पण समतोल राखून खरं तिन्ही मतदारसंघातले शहर कार्यकारिणीमध्ये त्यांनी नाव तिन्ही मतदारसंघाचा समतोल राखून खरं तर ही कार्यकारिणी जाहीर झाली.